नमस्कार मंडळी, आपलं वायटी फॅमिलीमध्ये स्वागत आहे. आपण आज करणार आहोत 8 किलोचे लाडू. तर त्यासाठी प्रमाण किती लागणार आहे ते पाहून घेऊया. आपल्याला लागणार आहे 4 किलो साखर आणि इथे मी घेतलेली आहे 4 किलो बारीक बुंदी आहे, ती घेतलेली आहे. एका पातेल्यात मी साखर घालून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला आता साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. बघा, आपली साखर बुडलेली आहे. एवढा जार भरून मला पाणी लागलेलं आहे. पाकात दूध घालतानाचा व्हिडिओ करायचा मी विसरले होते. दूध घातल्यानंतर आपल्या साखरेवरची सगळी मळी वरती आलेली आहे. ही मळी आपल्याला आता काढून घ्यायची आहे. मळी काढल्यामुळे काय होतं, आपला पाक जो आहे तो पांढरा शुभ्र होतो. हे बघा, आता ही मी काढून घेणार आहे. हे बघा, मी पाकावरची सगळी मळी आता काढलेली आहे. आपला पाक आता स्वच्छ दिसतोय. ही थोडीशी राहिलेली आहे, ही पण काढून घेते. आपण बघूया आता आपला पाक तयार झालेला आहे की नाही ते. हे बघा, आपला एक तरी पाक आता तयार झालेला आहे. याच्यात आता मी थोडंसं लिंबू पिळणार आहे. याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळण्याने काय होतं की आपल्या पाकाची पुन्हा साखर होणार नाही व लाडू आपले संपेपर्यंत मऊ राहतील. आपण याच्यात चवीनुसार मीठही घालणार आहोत. जरी पदार्थ आपला गोड असला तरी मीठ घालायचं, त्याच्यामुळे चव आणखीन वाढते. आपण याच्यात बुंदी घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली ही बुंदी किती लहान पडलेली आहे. याला शेपूट वगैरे काही आलेलं नाही. जर तुम्हाला अशी बुंदी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मी याचाही व्हिडिओ लवकरच शेअर करेन. आपण याच्यात बुंदी घालून घेऊया. बुंदी घालून आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. सगळ्या बुंद्यांना पाक लागला पाहिजे. आपली बुंदी आता चांगली मिक्स झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे व आपल्याला याच्यात वेलची पूड घालून घ्यायची आहे व हे 2-3 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. 2-3 तासांमध्ये आपल्याला सारखं उघडून हलवत राहायचं आहे, जेणेकरून पाक सगळीकडे लागला जाईल. आपण याच्यात आता मगज बी घालणार आहोत. जर तुम्हाला इतरही ड्रायफ्रुट्स हवे असतील तर तुम्ही घालू शकता. मला हे विक्रीसाठी द्यायचे आहे, त्यामुळे फक्त मी मगज बीच घालणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वास मस्त येतोय. हे आपण आता झाकून ठेवणार आहोत. 4-5 तास तरी हे असंच ठेवायचं आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे. आपण बघू शकता 5-6 तास झालेले आहेत आणि आपल्या बुंद्या चांगल्या पाकामध्ये भिजलेल्या आहेत, एकदम मऊ झालेल्या आहेत. आपण याचे आता आपल्याला हवे तेवढे लाडू वळू शकतो. हे बघा, एकदम इझी वळत आहेत लाडू. तुम्हाला केवढे लहान मोठे हवे असतील तेवढे तुम्ही बांधू शकता. जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. पाक अगदी बरोबर झालेला आहे, कमी जास्त बिलकुलही झालेला नाही. हे बघा,
हे बघा आपला मस्त लाडू बांधून झालेला आहे. हे लाडू म्हातारी लोक सुद्धा खाऊ शकतील, अगदी इझी. मी मोडूनही दाखवते तुम्हाला परत.